नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवासले. भारतीय जनता पक्षामध्ये गिरीश महाजन जे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि आत्ता जलसंपदा मंत्री आहेत, त्यांचे आणि विनोद तावडेंचे संघर्ष काही लपलेले नाहीत. वर्ण दाखवत नाहीत, पण आतनं त्यांचे संघर्ष चालू आहेत. आणि अशा संघर्षाचा परिणाम म्हणजे काय काय वेळेला हे बोलून जायला लागलेत ना महाजन, मी निवृत्ती घेणार होता, फार झालं. मग भारतीय जनता पक्षावर अशी वेळ आली आहे का की आता एक प्रकारचं देवाभाऊंच्यावर तर हे संकट दिसतंयच, कारण ही भांडणं विकोपाला गेली तर काय. आणि भाजपवरच टोटल, म्हणजे देवाभाऊंच्यावर नाही, भारतीय जनता पक्षावरच हे संकट म्हटलं पाहिजे. कारण हे इतकं विकोपाला निघालेलं आहे की दोन मंत्री आहेत ना, आता महाजनही मंत्री आहेत आणि रक्षा खडसे केंद्रीय मंत्री आहे. हे भारतीय जनता पक्षाचीच ना. आणि भाजपचा कार्यकर्ता उठतोय आणि म्हणतोय रक्षा खडसेंचा राजीनामा घेतला पाहिजे. पक्षात राहून असं होतंय, हे कुठलं म्हणजे खडसेंचं प्रेम, एकनाथ खडसेंच्यावर तावडेंनी दाखवलेलं प्रेम, हे भारतीय जनता पक्षावर खऱ्या अर्थानं अंगलट आलेलं दिसतंय. आणि महाजन काही गप्प बसणारी व्यक्ती नाही आहे, आक्रमक आहेत ते. जिथं चांगलं तिथं चांगलं, जिथं विरोध तिथं विरोध. आणि आता ते बोलायला लागलेत. आता त्यांना निवृत्ती घ्यायचं काय कारण आहे? उलट आता ते चांगले यंग अजून दिसत आहेत. आणि मी म्हणणारी 75 आणि 80 वर्षाची सुद्धा अजून सगळी टिकलीत ना सत्तेत. मग तुम्ही कशाला बाहेर जायला लागलाय? तर हे केंद्रीय नेते आहेत भारतीय जनता पक्षाने, पक्षाचे केंद्रीय नेत्यांना ते सूचना करतायत की लक्ष घाला इथं. खडसेंना परत तावडे घ्यायला लागलेत. तावडेने हे राजकारण केलं तर याद राखा, हे महाजनांना सुचवायचंय. आणि देवाभाऊंना ही अडचण होऊन बसली आहे. तावडे आता केंद्रात एक वरिष्ठ नेत्यांच्या जवळ आहेत. भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत केंद्रात, त्यांचे पण जवळचे आहेत ते अमित शहाच्या पण जवळचे आहेत. अशा वेळेला देवाभाऊंची अडचण झाली आहे. देवाभाऊंना मुळात सगळं मुख्यमंत्री म्हणून सगळा राज्य सरकारचा गाडा हाकायचा आहे. अशात हे असलं राजकारण. आणि गिरीश महाजन म्हणजे देवाभाऊंचे संकटमोचक हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मग असं असताना हे जर का पेटलं असेल राजकारण, महाजन विरुद्ध तावडेच म्हणतो मी, महाजन विरुद्ध खडसे नाही आहे. कारण खडसेंचं, एकनाथ खडसेंचं आहे काय, आता मध्ये प्रवेश होत होता, तावडेंनी ते प्रयत्न केले ते, परंतु परत खो घातला तर कोणी? गिरीश महाजननी. आणि ते सगळं थंड झालं. तर परत आता त्याच्यात तेल ओतलं, तावडे भेटून आले एकनाथ खडसेंना, झालं, माशी शिंकली, झालं, परत चालू झालं. मग मी निवृत्ती घेतो. कसं आहे, त्यांनी आपली ताकद दाखवलेली आहे ना. गिरीश महाजननी 7-7 वेळा निवडून आले ते. आणि त्यांनी तिथं मतदारसंघात, जिल्ह्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये सगळी ताकद त्यांनी दाखवलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असेल, विधानसभा असेल, तर त्यांची ही जी ताकद आहे ही देवाभाऊंना सुद्धा माहिती आहे ना. सगळी उपोषणं झाली विरोधकांची की ती मिटवायला हेच पुढं ना. पण आता तावडे विरुद्ध महाजन हा संघर्ष केंद्र स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. बघूया आता अमित शहा याच्यात मार्ग काढतात का देवाभाऊच मार्ग काढतात. बघण्यासारखं राजकारण आहे. पण भारतीय जनता पक्षामध्ये 2-2 मंत्री आता भांडू लागलेले आहेत. एक केंद्रातली रक्षा खडसे आणि एक महाजन. बघूया काय काय होतंय. खडसेमुळं भाजप अडचणीत आलेले आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.